काय झालं स्वरा? मला प्रॉब्लेम समजत नाही आहेत का? प्रोवर्ब समजत नाहीयेत. नाही. आपण एक प्रोवर्बचा गेम खेळूयात. हा, पण काय करायचं त्याच्यात? त्याच्यामध्ये आपण एक इझिली स्ट्रिक्ट यूज करूयात. त्याच्यामध्ये तू मला इंग्लिशमधून प्रोवर्ब सांग, मी त्याचं मराठीमधून सांगेल. मग तुला ते समजायला पण इझी जाईल. हा. खेळायचं मग? हा. ओके, चल मग. नमस्कार सर्वांना, मी आरोही. माझ्या आरोही आद्या सिस्टर्समध्ये तुमचं स्वागत करत आहे. नमस्कार. तर आज आपण खेळणार आहे प्रॉव्हर्ब्स गेम्स, ज्यात आई मला मराठीमध्ये प्रॉव्हर्ब एक्सप्लेन करणार आहे आणि मी आईला इंग्लिशमध्ये टॉपिक देणार आहे. चला आपण सुरुवात करूया. चला तर मग. तर आरोही मला इंग्लिशमधून प्रोवर्ब विचारणार आहे, तर मी तिला मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. हा, तर पहिला आहे ओल्ड इज गोल्ड. तर प्रोवर्ब म्हणजे काय? प्रोवर्ब म्हणजे म्हणी, ज्याचा की आपण वारंवार आपल्या बोलण्यामध्ये पण यूज करतो. तर तिनं मला सांगितलेलं आहे आता, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. काहीही कोणतीही गोष्ट जुनी जी असते ती कधीही चांगली असते, म्हणून काय म्हणतात त्याला? ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. हा. आई, टाइम इज मनी म्हणजे काय? टाइम इज मनी म्हणजे वेळ ही मूल्यवान आहे. मूल्यवान म्हणजे वेळ ही किमती आहे, त्याला आपण अशी वेस्ट करायचं नाही. टू मच ही बॅड. टू मच इज बॅड. टू मच इज बॅड. टू मच इज बॅड म्हणजे अति तिथं माती. कोणत्याही गोष्टीचा आपण अतिरेक केला की त्याचं हे नुकसान मोठ्या प्रमाणात होतं, म्हणजेच अति तिथं माती. वॉल हॅज इयर्स. वॉल हॅज एअर म्हणजे भिंतीला देखील कानं असतात. म्हणजे खरंच भिंतीला कानं असतात का? नाही. तर आपण बऱ्याच वेळेस अशा गोष्टी बोलल्या जातात की जे बाहेरच्या लोकांनी ऐकल्या तर ते दुसऱ्या लोकांपर्यंत जातात. त्याला काय म्हणतात? वॉल हॅज इयर्स. ओके. नो पेन नो गेन. कष्टाशिवाय पर्याय नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला कष्ट देत नाही त्यावेळेस तोपर्यंत तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळत नाही. ओके. टिट फॉर टॅट. टिट फॉर टॅट, जशास तसे. जशास तसे म्हणजे जर तुझ्याशी कोणी चांगलं वागलं तर चांगलं, आणि जर कोणी वाईट वागलं तर वाईट. टिट फॉर टॅट, कळलं? नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज पॉवर म्हणजे ज्ञान हाच खरा खजिना आहे, खरी आपली पॉवर आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुला जेवढं ज्ञान आहे तेवढं तू दुसऱ्यांना तेवढं सांगू शकतेस, तू त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतेस. म्हणून ज्ञान हीच खरा खजिना आहे, आपली खरी पॉवर आहे. कळलं? हां. फेलियर टीचर्स सक्सेस. हे मला माहिती आहे. माहिती आहे? हां. काय म्हणतात? इझिली समजतं. फेलियर म्हणजे जर आपण एक्झाम मध्ये फेल झालो तर आपल्याला लगेच हार नाही म्हणायची की चला आता मी फेल झाले तर मी परत होईल. आपल्याला असं परत परत करत राहायचे, कारण आपण परत अभ्यासात चांगलं होऊ शकतो. ह्यालाच मराठीत म्हणतात अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अपयश भेटतं त्यावेळेस तुम्ही तेवढ्याच प्रयत्नाने जास्त प्रयत्न करून अभ्यास करतात आणि तुम्हाला यश हे लवकर भेटतं. त्यामुळे अपयश येणं हे देखील गरजेचं आहे. हा, आता हेल्थ इज वेल्थ. आई, वेल्थ म्हणजे काय असतं? वेल्थ म्हणजे मनी, प्रॉपर्टी, संपत्ती. म्हणजे शरीर जे आपल्याला देवाने दिलेलं आहे नॅचरली, तीच खरी आपली संपत्ती आहे. त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलर व्यायाम करणे, डाएट फॉलो करणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. चला, तर आज आपण इझी असे 10 प्रोवर्ब्स घेतले. प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी घेतल्या. तर आपण हा पार्ट फर्स्ट झाला. आता पार्ट सेकंडमध्ये आपण ह्याच्यापेक्षा जरा हार्ड लेवलच्या प्रोवर्ब्स आपण घेणार आहोत. तर तुम्ही असाच माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. नमस्कार. नमस्कार. बाय.